श्रीराम जय राम जय जय राम। नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक। ईश्वर सर्वांचा उत्पन्न करता आहे, रक्षण करता आहे, तसेच संहार करताही आहे, परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो निस्वार्थी आहे। म्हणजे प्रेम हे निस्वार्थातच असते। आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो। आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो। आपले विषय ईश्वर प्रेमात व्यत्यय आणतात। ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला? तेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचे प्रेम नाहीसे झाले पाहिजे। आपण ईश्वराचे, संतांचे झाले पाहिजे। त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये। एकाच मातीचा जसा गणपती बाहुले किंवा मडके होते, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो। म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी असावा। मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही। तेव्हा भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे। उदाहरणार्थ, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते, पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून 12 वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण मोरी झाडत बसला, असे आमचे चुकते। थोडक्यात म्हणजे आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही। कावीळ झाली म्हणजे डोळ्याला खरे रूप कसे कळणार? म्हणून ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे। याकरिता गुरु आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे। नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे, म्हणजे मनात शंका येत नाही। या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडीत। नामाशिवाय दुसरे सत्यच नाही, अशी दृढ भावना झाली पाहिजे। जितकी देहबुद्धी अधिक, तितके नाम अधिक घेतले पाहिजे। आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले? नामासारखे सोपे साधन नाही। प्रापंचिक लोक असे म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे। हे त्यांचे म्हणणे मला पटते। प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाहीत, याचे मला नवल वाटत नाही, पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाटते। मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना। विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल। आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही। म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी भगवत प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे, म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 4 दशक 10। या दशकात स्वामी जीवाला सांगतात की मनावर विजय मिळवला तरच जीवनात स्थैर्य येते। मन हेच बंधनाचे कारण आणि मनच मुक्तीचे साधन। मन स्थिर असेल तर दुःख हलके वाटते, मन अस्थिर असेल
तर सुखातही बेचैनी येते. म्हणून स्वामी मनःशुद्धी, मनसंयम आणि विवेक यावर भर देतात. 1. मनाचे स्वरूप. मन सतत बदलत असते. ते कधी भूतकाळात जाते, कधी भविष्यकाळात धावते. वर्तमानात टिकणे त्याला कठीण जाते. यामुळे चिंता, भय, अपेक्षा, असमाधान निर्माण होते. उदाहरण, एक माणूस प्रवासात होता. त्याच्या हातात पाण्याचा घडा होता. तो सतत विचार करत होता, हा घडा फुटला तर काय होईल? घडा अखंड होता, पण त्याचे मन आधीच दुःखी झाले होते. मनाचा खेळ असा असतो. 2. मनाच्या चंचलतेचे परिणाम. मन अस्थिर असेल तर निर्णय चुकतात, संबंध बिघडतात, कामात उत्साह राहत नाही, श्रद्धा डळमळते. मनावर ताबा नसलेला मनुष्य बाह्य परिस्थितीवर दोष ठेवतो. पण स्वामी सांगतात, समस्या बाहेर नाही, मनात आहे. 3. मन स्थिर कसे करावे? स्वामी 3 साधे उपाय सांगतात. 1. विवेक जागृत ठेवणे. 2. विषयांचे आकर्षण कमी करणे. 3. अंतर्मुख चिंतन करणे. मनाला बाहेर धावू देऊ नका, त्याला सत्याकडे वळवा. उदाहरण, एक गुरु शिष्याला म्हणाले, तुझे मन कशात गुंते ते पहा. शिष्य म्हणाला, लोक काय म्हणतील याचाच विचार असतो. गुरु म्हणाले, मग तू लोकांचा कैदी झालास. मन जिथे गुंतते तिथे बंधन तयार होते. 4. इच्छांचे ओझे. मनाच्या अस्थिरतेचे मूळ कारण म्हणजे अविरत इच्छा. इच्छा वाढल्या की मन थकते. पूर्ण झाल्या तरी नवी इच्छा जन्मते. उदाहरण, एका माणसाने नवे घर घेतले. काही दिवस आनंद झाला. नंतर त्याला मोठे घर हवेसे वाटले. मोठे घर घेतले. मग सजावट हवीशी वाटली. सजावट झाली. मग दुसऱ्याचे घर पाहून असमाधान वाटले. इच्छेचा शेवट नसतो. 5. समाधानाचे महत्त्व. स्वामी सांगतात, समाधान म्हणजे निष्क्रियता नव्हे. समाधान म्हणजे अंतर्गत शांतता. ज्याला समाधान आहे तो प्रयत्न करतो, पण तणावात राहत नाही. उदाहरण, 2 शेतकरी होते. पहिला, माझ्याकडे कमी आहे. दुसरा, जे आहे ते पुरेसे आहे. दोघांचे शेत सारखेच होते, पण एक दुःखी, दुसरा शांत. 6. मनावर विजय म्हणजे काय? मनावर विजय म्हणजे विचार थांबवणे नव्हे, विचारांचे दास न होणे. राग आला तरी वाढू न देणे. भीती आली तरी विवेकाने पाहणे. इच्छा आली तरी तिच्या मागे न धावणे. हा खरा विजय. 7. या दशकाचा सार. या दशकात स्वामी सांगतात, मनच दुःखाचे मूळ आहे. इच्छांचे ओझे मनाला थकवते. विवेकाने मन स्थिर होते. समाधानाने शांतता येते. अंतर्मुखता हीच मुक्तीची वाट. 8. जीवनातील उपयोग. हे तत्त्व स्वीकारल्यास चिंता कमी होते. मनात स्थैर्य येते. निर्णय स्पष्ट होतात. संबंध सुधारतात. श्रद्धा दृढ होते. म्हणून स्वामींचा संदेश, मन जिंकल्यास जग जिंकले. श्रीराम समर्थ. दासबोध समास 4 दशक 11. या दशकात स्वामी जीवाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवतात. अज्ञानामुळे माणूस स्वतःला मर्यादित मानतो आणि ज्ञानामुळे तो आपल्या खऱ्या स्वरूपाकडे जागा होतो. म्हणजेच बंधन बाहेर नसते. बंधन म्हणजे मनाच्या समजुतीत असतात. 1. अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे शाळेचे न शिकणे नव्हे. अज्ञान म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप न ओळखणे.
नाशिवंताला शाश्वत समजणे, देहाला मी समजणे, यातून भीती, लोभ, दुःख, अस्थिरता निर्माण होते. उदाहरण, रात्री अंधारात एका माणसाला दोरी दिसली. त्याला ती साप वाटली. तो घाबरला, पळाला, ओरडला. दोरी बदलली नव्हती, त्याची समज चुकली होती. तसेच अज्ञान मनात असते. 2. अज्ञानाचे परिणाम. अज्ञानामुळे माणूस बाह्य वस्तूंमध्ये सुख शोधतो, इतरांशी तुलना करतो, असुरक्षिततेत जगतो, सतत अपेक्षांनी थकतो. स्वामी सांगतात, अज्ञान असताना मनुष्य स्वतःच स्वतःला दुःख देतो. 3. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, ज्ञान म्हणजे जागृती. ज्ञान झाल्यावर माणूस ओळखतो, देह बदलतो पण मी बदलत नाही. परिस्थिती बदलते पण साक्षी राहतो. सुखदुःख येते जाते पण अंतःशांती टिकू शकते. हे समजणे म्हणजे ज्ञान. उदाहरण, एक बालक आरशात स्वतःचा चेहरा पाहून रडत होते. त्याला वाटले दुसरे मूल आहे. आई म्हणाली, तो तूच आहेस. समजताच रडणे थांबले. ज्ञान असेच अज्ञान दूर करते. 4. ज्ञान कसे येते? स्वामी सांगतात, ज्ञान 3 मार्गांनी दृढ होते. 1. सत्संग, 2. चिंतन, 3. अनुभव. केवळ ऐकणे पुरेसे नाही, विचार करून जगले पाहिजे. उदाहरण, एक शिष्य रोज गुरुचे बोलणे ऐके, पण वागणूक बदलत नव्हती. गुरु म्हणाले, तू औषध खरेदी करतोस पण घेत नाहीस. ज्ञान ऐकून जगले नाही तर उपयोग नाही. 5. ज्ञान आणि अहंकार. ज्ञान झाले की नम्रता वाढते. अहंकार वाढला तर समजावे ज्ञान नाही, माहिती आहे. खरे ज्ञान मनाला शांत करते, इतरांना लहान करत नाही. उदाहरण, 2 माणसे शास्त्र बोलत होती. पहिला म्हणे, मी खूप जाणतो. दुसरा म्हणे, जितके समजले तितके अजून न समजल्याचे कळले. दुसऱ्याजवळ ज्ञान होते. 6. या दशकाचा मुख्य संदेश. स्वामी सांगतात, अज्ञानामुळे भीती निर्माण होते. चुकीची ओळख दुःख निर्माण करते. ज्ञानामुळे विवेक जागा होतो. विवेकामुळे शांतता येते. शांततेतच आत्मानुभवाची वाट उघडते. 7. जीवनातील उपयोग. हे तत्त्व स्वीकारल्यास भीती कमी होते, आसक्ती कमी होते, निर्णय स्पष्ट होतात, मन हलके होते, श्रद्धा दृढ होते. म्हणून स्वामींचा संदेश, स्वतःला ओळखले की जग समजते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.